श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सर्व पितृ अमावस्या. पंचांगानुसार पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्व पितृ अमावस्या होय. या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्धविधी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व हे देण्यात आलेले आहे. पितृपक्षाचा पंधरवडा हा आपल्या पितरांसाठी आणि पितरांच्या सेवेसाठी खास असा मानण्यात आलेला आहे. या काळामध्ये पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य हा आपण अर्पण करत असतो. पितृपक्षाच्या पंधरवड्याचा शेवट हा सर्व पितृ अमावस्येने होत असतो आणि सर्व पितृ अमावस्येला आपण आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावानं दानधर्म करून तसंच आपल्या पितरांचं श्राद्धविधी करून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो. आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे हे दूर होतात. आपल्या पितरांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस म्हणजेच सर्व पितृ अमावस्येचा दिवस अतिशय विशेष आणि खास असा मानला जातो. तर आता उद्याच सर्व पितृ अमावस्या ही आहे आणि ही सर्व पितृ अमावस्या आज मंगळवारी 1 तारखेला 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 सुरू होणार असून 2 ऑक्टोबरला बुधवारी रात्री 12:19 ही अमावस्या तिथी संपणार आहे. तर उद्याच सर्व पितृ अमावस्येला 2 ऑक्टोबर रोजीच आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांचं श्राद्धविधी हे करायचं आहे. सर्व पितृ अमावस्येलाच मोक्षदायिनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. सर्व पितृ अमावस्येला आपण आपल्या पितरांची विशेष पूजा जर केली, त्यांची विशेष सेवा जर केली तर आपल्याला त्यांचे विशेष आशीर्वाद हे प्राप्त होत असतात. सर्व पितृ अमावस्येला ज्या पितरांचे श्राद्ध हे त्यांच्या तिथीनुसार केले गेले नाहीत किंवा ज्या पितरांचे श्राद्ध तिथी ही माहीत नाही तर अशा पितरांचे श्राद्ध हे सर्व पितृ अमावस्येला केले जाते. सर्व पितृ अमावस्येला पितरांचे स्मरण करून त्यांची पूजा केल्याने, त्यांची सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये जो काही खडतर पितृदोष असतो तो त्यांच्या आशीर्वादाने दूर होतो. सर्व पितृ अमावस्या हा आपल्या पितरांच्या सेवेचा, त्यांच्या पूजनाचा, पितृपक्षाचा शेवटचा दिवस आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सेवा ही तर जरूर करायचीच आहे, पण त्यासोबत काही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत. आणि हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये जो काही पितृदोष आहे तो नष्ट होईल. आपल्या जीवनात कितीही संकट, अडचणी, समस्या या जर असतील तर त्या आपल्या समस्या या हा उपाय केल्याने दूर होतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय जो आपल्याला उद्या सर्व पितृ अमावस्येला करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती ही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच तुम्हालाही समजेल की उद्या सर्व पितृ अमावस्येला आपल्या पितरांच्या सेवेसोबतच आपल्याला कोणता प्रभावी उपाय हा करायचा आहे आणि हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींपासून सुटकाही नक्कीच मिळेल आणि हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हा दिसेल. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणता अत्यंत प्रभावी उपाय हा आपल्याला करायचा आहे याबद्दल जाणून घेऊया. तर उद्या आपल्याला अतिशय प्रभावी असा काळ्या तिळाचा उपाय हा करायचा आहे आणि हा उपाय केल्याने आपल्याला असलेल्या 7 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि तसंच आपल्याला असलेले आर्थिक चणचण, आपल्याला असलेलं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल आणि तसंच आपली कितीही कठीणातली कठीण इच्छासुद्धा हा उपाय केल्याने पूर्ण होईल. तर हा जो काही आपल्याला काळ्या तिळाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सर्व पितृ अमावस्येला दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही उद्या सर्व पितृ अमावस्येला दिवसभरात केव्हाही करू शकतात. हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाला असलेला 7 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होतो. आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यशही मिळत नाही, आपली कोणतीच इच्छाही पूर्ण होत नाही. आपल्या घरामध्ये कायम आर्थिक समस्या या निर्माण होत असतात. आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही. कष्ट आणि मेहनत करून सुद्धा आपल्याला अपेक्षेप्रमाणे धनसंपत्ती ही मिळत नाही, पैसा हा मिळत नाही आणि तसंच खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा आपल्या कष्टाला, मेहनतीला योग्य ते फळसुद्धा मिळत नाही. मग नोकरी असो किंवा एखादा व्यवसाय असो त्यामध्ये सुद्धा अपेक्षित यशप्राप्ती ही आपल्याला होत नाही. आपल्या कुटुंबाची भरभराट होत नाही, प्रगती होत नाही. आपल्या घरामध्ये सतत भांडणं, कलह, वादविवाद, मतभेद होत असतात. त्याचप्रमाणे संतान सुख हे सुद्धा प्राप्त होत नाही. सतत आजारपण हे आपल्या घरामध्ये असतं आणि त्याचप्रमाणे कोणतेही मंगल कार्य हे आपल्या घरामध्ये घडत नाही. विवाहयोग्य मुलामुलींचे विवाहसुद्धा वेळेवर जुळून येत नाही. आपल्या घराची भरभराट होत नाही, आपल्या घराची प्रगती होत नाही. तर या ज्या काही समस्या आहेत
तर त्या सर्व समस्या या पितृदोषामुळे आपल्याला निर्माण होत असतात। आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या जीवनातील या सर्व समस्या दूर होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे आपल्याला करायचे असतात। आणि म्हणूनच उद्या आपल्याला हा काळ्या तिळाचा अतिशय प्रभावी उपाय हा करायचा आहे। पितृपक्षाचा काळ हा असा काळ आहे की या काळामध्ये आपण आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्धविधी करून पिंडदान करून आणि दानधर्म करून आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो। सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे आणि जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पितरांचं श्राद्ध जर या पितृपक्षाच्या 15 दिवसांच्या काळामध्ये केलं नसेल तर आणि त्याचप्रमाणे कुठलाही उपाय जर तुम्ही या 15 दिवसांमध्ये केला नसेल तर उद्या तुम्हाला हा काळ्या तिळाचा अतिशय प्रभावी उपाय सर्व पितृ अमावस्येला जरूर करायचा आहे। यामुळे तुमचे पितृ हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचा आशीर्वाद नक्कीच देतील। तर उद्या आपल्याला काळ्या तिळाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे। तर तो पहिला उपाय यमदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा तांब्या हा घ्यायचा आहे। तुम्ही इथे स्टीलचा तांब्या घेतला तरी सुद्धा चालेल। तर त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि तसंच त्यामध्ये 5 पांढरी फुलंही टाकायची आहेत आणि 1 चमचाभर आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहेत। आणि हे पांढरी फुलं आणि काळे तीळ मिश्रित जल जे आहे तर ते आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून झाल्यानंतर आपली देवपूजा करायच्या अगोदरच आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्या दोन्ही हातांनी दक्षिण दिशेकडे अर्पण हे करायचं आहे। जेव्हा आपण हे काळे तीळ मिश्रित जल हे दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्पण करू तेव्हा आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात, कारण काळे तीळ हे यमदेवतेला प्रिय आहे। आपल्या ज्या पितरांना यमाच्या संसारामध्ये त्रास होतो आपल्या त्या पितरांना यापासून आराम मिळतो आणि आपले पूर्वज हे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात। आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय प्रत्येकाला आवर्जून सकाळी करायचाच आहे। त्याचप्रमाणे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला पुढचा उपाय हा करायचा आहे। तर यासाठी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ ही करायची आहे। यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते। प्रखर आणि कठीणातला कठीण खडतर असा पितृदोष सुद्धा आपला यामुळे नष्ट होतो आणि आपल्या मनातल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात। आणि त्याचप्रमाणे पुढचा हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये जर खूप संकट असतील, आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे परत वारंवार येत असतील तर उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला काळे तीळ हे घ्यायचे आहे आणि ते दुधामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। आणि हे दूध आणि काळे तीळ आपल्याला मिक्स करून ते आपल्याला पिंपळ वृक्षाला उद्या सर्व पितृ अमावस्येला अर्पण हे करायचं आहे। यामुळे आपल्या पितरांना मोक्ष हा प्राप्त होतो आणि तसंच लक्ष्मी माता सुद्धा आपल्यावर प्रसन्नही होते। पिंपळ वृक्षावर श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो असं म्हटलं जातं। आणि हा उपाय केल्याने हे काळे तीळ मिश्रित दूध आपण जर पिंपळ वृक्षाला सर्व पितृ अमावस्येला अर्पण केलं तर आपल्या पितरांसह आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा अखंड आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळते। आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात। आणि तसंच पुढचा जो उपाय आहे तर तो उपाय हा आपल्या घरातला प्रखर पितृदोष वास्तुदोष नष्ट होण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी करायचा आहे। तर उद्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला गायच्या शेणाची एक गौरी घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला भीमसेनी कापराच्या 5 वड्या ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही इथे दुसरा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल। आणि त्यासोबतच आपल्याला 1 चिमूटभर काळे तीळ हे घ्यायचे आहेत आणि तसंच थोडंसं गाईचं शुद्ध तूप हे सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे। सर्वात आधी तर आपल्याला या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या गाईच्या शेणाच्या गौरीवर ठेवायच्या आहेत आणि त्या कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यावर 2 ते 3 थेंब गाईचे शुद्ध तूप हे टाकायचे आहे आणि त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत। आणि आपल्याला ही गौरी कुठे प्रज्वलित करायची आहे तर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ही उंबरठ्याच्या बाहेर ही गौरी आपल्याला प्रज्वलित करायची आहे। सर्व पितृ अमावस्येला आपले पूर्वज हे आपल्या उंबरठ्यावर आलेले असतात असं म्हटलं जातं आणि याच दिवशी आपले पूर्वज हे आपल्या या पृथ्वीवरून त्यांच्या लोकांमध्ये परत जात असतात आणि परत जाताना ते संतुष्ट होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जाण्यासाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठीच हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि छोटासा उपाय आपल्याला जरूर करायचा आहे। आणि शक्य झाल्यास हा उपाय तुम्ही सकाळीच करण्याचा प्रयत्न करा। हा उपाय सकाळीच करणं अतिशय उत्तम, पण जर तुम्हाला सकाळी करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही दिवसभरातून हा उपाय केव्हाही करू शकतात। तर याप्रमाणे काळ्या तिळाचे अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण उपाय जे उद्या आपल्याला सर्व पितृ अमावस्येला आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा भरभरून आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी कसे करायचे आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ
व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.